अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH48 वरील कणेरीवाडी येथील जाजल पेट्रोल पंपानजीक रस्त्यावर एका भला मोठा खड्डा आणि धोकादायक खड्डा पडला आहे। खड्ड्यामुळे दररोज हजारो वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला असून प्रशासनाने तातडीने हा खड्डा न बुजवल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा करवीर तालुका प्रमुख विनोद खोत यांनी दिला आहे। या महामार्गावरून दररोज लाखो वाहनं अतिवेगाने ये-जा करत असतात, मात्र जाजल पेट्रोल पंपाजवळ असलेल्या या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक वाहनांचा भीषण अपघात होत आहेत। आतापर्यंत अनेक चारचाकी वाहनांचे टायर या खड्ड्यात आदळून पंक्चर झाले आहेत, तर काही वाहनांचे टायर फुटल्याच्या घटना घडल्या आहेत। सर्वात वाईट अवस्था दुचाकी स्वारांची होती। वेगात असलेली दुचाकी या खड्ड्यात आदळल्याने दुचाकी स्वार रस्त्यावर घसरून पडून गंभीर जखमी होतात। सुदैवाने अद्याप कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नसली तरी प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। महामार्गावर एवढा मोठा जीवघेणा खड्डा पडला असतानाही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सुस्त बसलं आहे। प्रशासन कोणाच्या बळीची वाट पाहत आहे का? राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कोणताही अपघाताची वाट न पाहता हा खड्डा लवकरात लवकर बुजवावा। जर तातडीने यावर कारवाई झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महामार्गावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, ज्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल अशी प्रतिक्रिया शिवसेना संघटनेच्या वतीने देण्यात आली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।